लोकहो नमस्कार. मराठी लोकरंगभूमी ही अतिशय सशक्त अशी रंगभूमी आहे. वेगवेगळ्या प्रकारचे शेकडो लोकनाट्य आणि वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रयोग या रंगभूमीवर हजारो वर्षांपासून होताना दिसतात. आज आपण त्यापैकीच एक म्हणजे दंडारण हा प्रयोग पाहणार आहोत. या प्रयोगाचं संकलन आपल्यासाठी भंडाऱ्याच्या डॉक्टर कविता राजाभोज यांनी केलेलं आहे. डॉक्टर कविता राजाभोज ह्या मुळातच अमूर्त संस्कृती संचिताच्या अभ्यासक आहेत आणि भारतातील अमूर्त संस्कृती संचिताच्या जतनासाठी जोपासण्यासाठी त्या कार्यरत आहेत. दंडारण्याचा हा प्रयोग आपल्यासाठी त्यांनी संकलित केलेला आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की दंडारण ही जी काही लोकरंगभूमीवरची प्रयोगकला आहे यामध्ये स्त्रियांची पात्र पुरुषच करत असतात. लोकवाद्यांचा सढळ वापर त्यामध्ये केला जातो. नाट्याला परिपुष्ट करण्यासाठी संगीत आणि नृत्य हे देखील यामध्ये असतं. तर चला प्रत्यक्षात पाहूया. ठीक आहे विचार आवाज द्या मुलीला. बाय पुष्पा बाय 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 पुष्पा
म्हणते बाबा अरे कसं माझी लाडकी आली रे, माझी गुणवान आहे, छकुली आहे. मी जरी लहान असतील, मी जरी सावळा असेल, पण हिऱ्याची खान जन्मासाठी माझ्या येतात. काय सुंदर आहे माझी मुलगी, जशी वरून सुंदर आहे तशी आत्म्यात सुंदर आहे. माझे नाव वर्चस्व काय मिळेल या माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये माझी कीर्ती गाजेल. पुष्पा बाई विचार, तू एक शब्द विचार. अगं मला एक सांग, तुझी 12वी उत्तीर्ण झाली होय ना आणि चांगले आहेत ना. पण मला अगं मला असं वाटते की आता शिकून काय करायचं, मुलीला तरी तुला तुम्हाला सांभाळायला लागते. माझं असं म्हणणं आहे की साधारण एखादा मुलगा नोकरीवाला आला की तुझ्या वडिलाचं माझा असं विचार झाला लग्न करून टाकायचं. आई काय मी काय म्हणते, मी तुम्हाला सोडून कधी गेले नाही होय. आणि कशी बाहेर राहील म्हणते. असं तुझी शिकण्याची वय आहे, शिकण्याची इच्छा आहे की लग्न करायची इच्छा आहे म्हणली. कारण वडील तुझे विचारू शकत नाही, ही आई आहे तुझी पण तुला विचारत आहे. आई माझी शिकण्याची वय आहे आहे ना? वय शिकायचं आहे तुला. मला शिकून आहे, डॉक्टर व्हायचं आहे आणि तुमचे नाव अनमोल करायचं आहे. तुझी तुमच्या सारखीच आहे. मी काय म्हणलं बाहेर शहाण्याचं म्हटलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलं शिका, संगतीत व्हा, सुशिक्षित व्हा, असं बाबासाहेबांनी म्हणलं, म्हणून माझा निर्णय आहे. ठीक आहे ना बाई, तुझी मुक्का भोजापूर नाही तर माझ्या पाठीला 50 रुपये लागला सुद्धा झालं. बाई तसे रोशन भाऊ यांच्याकडून आमच्या पार्टीला 50 रुपयाचं पारितोषिक मिळालं. माझ्याकडून भाऊला नमस्कार. हा राम भाऊची सोनवाणी मुक्का 15 त्या दादाबाचा पाठला 51 रुपये लागला सुद्धा धन्यवाद. बाई तुझी विद्या शिकायची आहे ना, शिक पोरी. अगं स्वतःला पार उभी हो, माझा स्वतः आशीर्वाद आहे तुला. शिक अगं, आम्ही हाडाचे कष्ट करून अगं रक्ताचं पाणी करून तुला शिकवू. तुला कशाची कमी नाही पडू दे पोरी. तसेच रोशन दादा रांगाले यांच्याकडून 21 रुपयाचं पारितोषिक मिळालं आहे. माझ्याकडून भाऊला नमस्कार.